नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं श्रुती फॅशन अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती, जिथे आपण शिकत होतो बेसिक स्टिचिंग कोर्स. खरं तर खूप दिवसांनंतर मी व्हिडिओ टाकणार आहे, तर त्यासाठी खरंच सॉरी. इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील, तर तुम्ही ते नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर आज आपण नेक पॅटर्न्स बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ड्राफ्टिंग करावं लागेल आणि त्यासाठी बॉडी मेजरमेंट्स घ्यावे लागतील. तर मी तुम्हाला सुरुवातीला बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे, त्यासाठी कोणते बॉडी मेजरमेंट लागणार आहेत ते सांगते. तर आपण आज ब्राऊन पेपर घेतलाय. सर्वात आधी ब्राऊन पेपर का, ब्राऊन पेपर किंवा तुम्ही प्लेन पेपर कोणताही घेऊ शकता. प्लेन पेपर ह्याच्यासाठी कारण न्यूज पेपर वरती लिहिलेलं असतं, तर त्यामुळे आपण जी ड्राफ्टिंग करतो, जे ड्रॉ करतो ते दिसत नाही. त्यामुळे कोणताही प्लेन पेपरच घ्यायचा आहे. तर आता मी सुरुवातीला माप दाखवते. आपल्याला ह्याच्यासाठी वेस्ट लेंथ लागणार आहे. आपण अप्पर बॉडी टाकणार आहोत. अप्पर बॉडी म्हणजे कमरेपर्यंतची आपली ही बॉडी. आता वेस्ट लेंथ टाकताना आपल्याला मेजर टेप शोल्डरच्या इथे ठेवायची आहे आणि चेस्ट पासून खाली 2 इंच. आता माझी चेस्ट इथे संपते, इथून खाली मी 2 इंच जिथे येते ते मार्क करणार आहे. किती आहे? 14 आहे. तर माझी वेस्ट लेंथ झाली 14. त्यानंतर आपल्याला चेस्ट राऊंड बघायचंय. चेस्ट राऊंड बघताना इथे मागे टेप असली पाहिजे, बरोबर, आणि इथून ही इकडे अशी. चेस्ट राऊंड आहे आपला 32. एक बोटाचं मध्ये अंतर असलं पाहिजे. चेस्ट राऊंड आहे आपला 32. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वेस्ट राऊंड. जिथे तुम्ही कमरेची उंची घेतली त्याच भागाला आपल्याला राऊंड घ्यायचा आहे. सेम तसंच एक बोटाचं मध्ये गॅप ठेवायचा आहे आणि कमरेचं माप घ्यायचंय 26. म्हणजे वेस्ट राऊंड आला आपला 26. आता आपल्याला फ्रंट नेक बघायचा आहे. सेम तसं शोल्डरच्या इथे पट्टी ठेवायची, मेजर टेप, आणि फ्रंटला किती गळा हवाय ते मार्क करायचंय. मला 6.5 गळा हवाय इथपर्यंत, तर माझा फ्रंट नेक असणार आहे 6.5. फ्रंट नेक 6.5. ओके. आपल्याला जेवढी अप्पर बॉडीसाठी माप लागणार आहे ती आपण घेतलेली आहे. आता आपण पेपर कटिंग करू. सर्वात आधी तर आपल्याला कमरेची हाईट टाकून घ्यायची आहे. आपली कमरेची लेंथ आहे 14. मग 14 प्लस आपल्याला 1 इंच करायचं आहे. 1 इंच आपला शिलाई मार्जिन असेल, म्हणजे झालं 15. आपण इथे आपली हाईट टाकली. त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकायचंय. ते माप आपलं प्रत्येकाच्या छातीप्रमाणे असतं. आता माझी छाती 32 आहे, तर त्यामुळे मी इथे 6.5 घेते. 6.5 इंचाला मी इथे मार्क करते. ओके. आता ही इथून मला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. चेस्ट डिवाइड बाय 4, छातीचा चौथा भाग. आता 32चा चौथा भाग आला 8. 8 वरती मी मार्क करते आणि पुढे 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार. ही लाईन आता ड्रॉ करायची आहे. हे झालं. आता हा पॉइंट आपण मार्क केलेला, तिथून आपल्याला वेस्ट राऊंडचा चौथा टाकायचा आहे. वेस्ट डिवाइड बाय 4. वेस्ट आहे आपली 26. 26चा चौथा भाग. 26चा चौथा आला 6.5. चौथा भाग काढायची अजून एक टेक्निक सांगते मी तुम्हाला. हे आहे 26. 26चा चौथा भाग काढायचा आहे. टेपला असं फोल्ड करायचं. हा झाला 26चा अर्धा. किती आला? 13. आता 13ला परत एकदा अर्ध करायचं. हा झाला 6.5. म्हणजे 26चा चौथा किती आला? 6.5. तर हे 6.5ला आपण मार्क केलं आणि पुढे 1 इंच स्टिचिंग मार्जिन. त्यानंतर हे पण जॉईन करून घ्यायचंय. स्टिचिंग मार्जिनचे पॉइंट आहेत ते दोन्ही जॉईन करायचे आणि आतला पॉइंट पण जॉईन करून घ्यायचा. हे एवढं समजलं. आता हा जो आपण पॉइंट घेतलेला मुंड्यासाठीचा, तोच आपण सेम शोल्डर साठी घेणार आहोत. हा आपला बेसिक अप्पर पार्ट आहे. ह्याच्यामध्ये बरेच चेंजेस असतात, ते प्रत्येक आउटफिट प्रमाणे आपल्याला चेंज करावं लागतं. जसं जसं तुम्ही पुढे माझे व्हिडिओ बघाल त्यामध्ये तुम्हाला समजेलच. ही लाईन आपण खाली ड्रॉ करून घ्यायची मुंड्यापर्यंत. आता हा पॉइंट जेवढा आलाय त्याला आपण अर्ध करणार आणि तोच असा इथे क्रॉस मध्ये घेणार आणि पॉइंट मार्क करून घेणार आणि त्यानंतर मुंड्यामधला आपला शेप ड्रॉ करणार. ठीक आहे. एवढा झाला. हा आपला बेसिक अप्पर पार्ट एवढा तयार आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला गळ्याचं मेजरमेंट ड्रॉ करायचंय. गळ्याचं माप टाकताना आधी आपल्याला शोल्डर पट्टी किती हवी आहे ते माहित असलं पाहिजे. आता आपली रेग्युलर शोल्डर पट्टी असते 2.5 इंचाची. 2.5 इंचाचं मार्क करताना त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अजून ऍड करावा लागतो शिलाई मार्जिनसाठी.
म्हणजे 2.5 प्लस अर्धा झाले 3 इंच. मग हा भाग आहे, इथून मी 3 इंच मार्किंग केलं. आता या पॉइंट पासून आपला जेवढा गळा आहे 6.5 आहे, तर 6.5 मध्ये पण प्लस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो. कारण शोल्डर जेव्हा आपण इथे जॉईंट करतो तेव्हा तो अर्धा इंच वरती जातो. त्यामुळे 6.5 आहे, तर मी मार्किंग करताना 7 इंच घेणार. जिथून आपण शोल्डर पट्टीचं मार्किंग केलं तिथूनच आपल्याला 7 इंच मोजायचंय. 7 इंच कुठे मोजणार? आपण ही जी सुरुवातीची लाईन काढली आहे तिथे 7 इंच जिथे येत आहे तिथे मार्क करायचंय. हे झालं. आता हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. इथून सरळ लाईन ड्रॉ करायची, इथून सरळ लाईन ड्रॉ करायची. आणि आता आपल्याला गळ्याचा जो पण शेप हवा तो या चौकोन मध्ये ड्रॉ करायचा. म्हणजे पानगळा हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉ करणार, चौकोन हवा असेल तर हाच चौकोन ठेवणार, गोल गळा हवा असेल तर हा गोल गळा ड्रॉ करणार. हे मी तुम्हाला आता शिकवेनच पुढे की नेक पॅटर्न्स कसे बनवायचे. पण आपला बेसिक अप्पर पार्ट आता तयार आहे. एकदा परत सांगते मी तुम्हाला, आपण इथे टाकली ती वेस्ट लेंथ टाकली, त्याच्यानंतर इथून ते इथे माप टाकलं, ते मुंडा खोलीचं माप टाकलं, ते प्रत्येकाच्या छातीप्रमाणे असतं. मी 6.5 इंच घेतलंय. त्याच्यानंतर इथून मी 32चा चौथा भाग म्हणजे चेस्टचा चौथा भाग टाकलाय. इथे मी खाली टाकलाय वेस्टचा चौथा भाग. त्याच्यानंतर इकडे मी 6.5 घेतलंय, कारण हे जे माप आहे ते आपल्याला इथे टाकावं लागतं. त्याच्यानंतर ही आहे आपली शोल्डर पट्टी 3 इंचाची. हे प्रत्येकावरती डिपेंड करतोय. कोणाला 2 इंचाची हवी असेल तर 2.5 घ्यावं लागेल, कोणाला 1 इंचाची हवी असेल तर 1.5 घ्यावं लागेल. हे प्रत्येकावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर हे मी टाकलंय ते फ्रंट नेकचं माप टाकलंय. ओके, आता आपण पुढे ह्याची कटिंग करून घेऊयात. सिंगल पेपरच कट करायचंय. जर कोणाला परत अजून डाऊट असतील काही तर व्हिडिओ परत एकदा जाऊन तुम्ही बघा, तुमचे डाऊट क्लिअर होतील. कटिंग करताना सतत व्हिडिओ बघा. माप कशी घ्यायची, मेजर टेपची ओळख कशी असते त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलाय, तोही तुम्ही जाऊन बघा. जो तुम्हाला कन्फ्युजन असतं, पाव, अर्धा इंच, 1.25 इंच, ह्या सुद्धा गोष्टी मी क्लिअर केल्यात त्याच्यामध्ये. आपलं बेसिक अप्पर पार्टचं कटिंग करून झालंय. आता आपण हे कपड्यावरती कट करणार आहोत, तर मी ते तुम्हाला दाखवते कसं कट करायचंय. आपण टोटल 5 गळे शिकणार आहोत ह्याच्यामध्ये. तर मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक गळ्याचं ड्रॉइंग कसं करायचंय, माप कसं टाकायचंय ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता मी इथे हे 2 फॅब्रिक घेतलेत, वेस्टेजच आहे. तुम्ही सुद्धा वेस्टेज कपडा घेतला तरी चालेल, पण बिगनर असाल तर कॉटन फॅब्रिकच वापरा, तेच तुम्हाला बरं पडेल. तर ह्याची आपल्याला कटिंग अशी करायची आहे. सर्वात आधी तर आपल्याला हा इस्त्री मारून घ्यायचा आहे. मी जसं लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं, कधीही कटिंग करताना कपड्याला इस्त्रीच मारून घ्यायचंय. तर मी आता आधी ह्याला इस्त्री मारून घेते दोन्ही फॅब्रिकला. या फॅब्रिकला आपण इस्त्री करून घेतलंय. आता त्याला आपल्याला डबल फोल्ड करायचंय. सिंगल फॅब्रिकला एकदा फोल्ड करायचंय, एवढं असं व्यवस्थित त्याला घडी मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यावरती जो भाग आपण ड्रॉ केलाय, कट केलाय, तो ठेवायचा आहे. हा इथून आपल्याला एकदम असा कट टू कट लागला पाहिजे आणि त्याला टाचण्या लावून घ्यायच्या. टाचण्या लावून झाल्यात आपल्या. आता ह्याला आपल्याला कट करायचंय. असं बाजूने पेपर जसं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचंय. कटिंग कसं करायचंय, कैची कशी पकडायची आहे हे सुद्धा मी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलंय. नेक पॅटर्न का महत्वाचे आहेत? कारण आपण एखादा ड्रेस शिवायला घेतो, डायरेक्ट जर ड्रेस शिवायला घेतला तर कधी कधी आपल्याला गोल गळा, स्क्वेअर नेक, हे जे साधे सोपे गळे ते सुद्धा जमत नाही. म्हणून आपण बेसिक अप्पर पार्ट वरती सुरुवातीला त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. आपला एक अप्पर पार्ट कापून झालेला आहे. असेच तुम्हाला 5 अप्पर पार्ट कापून घ्यायचे. हे बघा, हे असं होणार. आपला हा बेसिक अप्पर पार्ट तयार आहे. असे तुम्हाला 5 अप्पर पार्ट कापून घ्यायचे. ते मी आता कापून घेते. तर आता माझे हे 5 पीस कट करून झालेले आहेत. आता आपल्याला गळे ड्रॉ करायचे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा कॅनव्हास पेपर. व्हाईट कलर मध्ये असतो हा, आणि ह्याची एक बाजू शाईन करत असते. हे बघा, ही बाजू शाईन करते. कापडावरती ही बाजू ठेवून आपण इस्त्री केल्यानंतर हा पेपर कपड्यावरती चिपकतो. आता ह्याच्यावरती गळे कसे ड्रॉ करायचे ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, ही शाईन वाली बाजू आहे ती मी वरती ठेवली आहे. त्याला असा हा कॅनव्हास फोल्ड करायचा एकदा. मग शाईन वाली बाजू आपली आत गेली. हे बघा,
हा फोल्ड केला. आता त्याच्यानंतर स्केलने आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे वरच्या साईडला. ही लाईन ड्रॉ आपण ह्याच्यासाठी करतोय कारण कॅनव्हास मागे पुढे असतो, ते लेवलला आणतो. आता त्यानंतर आपल्याला गळ्याचं माप काढायचंय. त्यासाठी ही जी गळ्याची रुंदी आपली आलेली असते ती मार्क करायची. हे असं ठेवायचं आणि हे माप काढून घ्यायचं. इथे मार्क केलं. आता गळ्याचा हा भाग मार्क करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला हे इथे ठेवायचं आणि हा मार्किंग करून घ्यायचा. हे दोन्ही पॉइंट मार्क केल्यानंतर जॉईंट करून घ्यायचे. इथून ही सरळ लाईन ड्रॉ करायची, इथून ही सरळ लाईन ड्रॉ करायची. हा चौकोन गळ्याचा तो सेम आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. हे झालं की ह्याच्यानंतर बाहेर 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय शिलाई मार्जिनसाठी. 1 इंच इथे मार्क करायचंय आपल्याला, 1 इंच इथे मार्क करायचंय आणि हा बॉक्स सुद्धा बाहेरचा बनवून घ्यायचा आहे. प्रत्येक गळ्यासाठी आपल्याला मेजरमेंट असंच टाकायचंय. हे झालं. असे आपल्याला अजून 5 बॉक्स बनवायचे. हे मी 5 बॉक्स बनवून घेते आधी. हा बॉक्स बनवून झाल्यानंतर बाहेरची जी लाईन आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे असं बाहेरून कापून घ्यायचे आणि असेच आपल्याला अजून 5 बॉक्स बनवायचे. असे सेम अजून 4 काढायचे. मी हे कापून घेते. आपल्या 5 गळ्यांसाठी माझे हे कॅनव्हास कट करून झालंय. आता ह्याच्यावरती गळे ड्रॉ कसे करायचे स्टेप बाय स्टेप आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, म्हणजे मी 3 तुम्हाला सोपे गळे दाखवणार आहे आणि 2 थोडे कठीण गळे दाखवणार आहे. तर आपण ते बघूयात कसे ड्रॉ करायचे. आता फर्स्ट आपला गोल गळा असणार आहे, राऊंड नेक. आता इथून 1 इंच असं क्रॉसला माप टाकायचंय, 1 ते 1.5 इंच. मी 1 इंचावरती माप टाकलंय. हे असं या पॉइंट मधून हा असा गळा गेला पाहिजे. आता ही जी लाईन आहे पूर्ण ही डार्क करून घ्यायची आणि ही आपल्याला या साईडला दिसते बघा, दिसते. आता त्याला सुद्धा डार्क करून घ्यायचंय. हे कधीच असं ओपन करून ड्रॉ नाही करायचं कारण मग ते वाकडं तिकडं येतं, कुठेतरी शेप चुकीचा येतो, सेम आकार नाहीये. ठीक आहे. हे दोन्ही साईडला सेम आकाराचा गोल गळा ड्रॉ झालेला आहे. आता त्याच्यानंतर हा गळा जो आपण ड्रॉ केलाय त्याच्याच बाहेर स्क्वेअर नेक आहे, तर त्याला पण आपल्याला गोल करून घ्यायचंय. हे तुम्ही अंदाजे केलं तरी चालणार आहे किंवा हे 1-1 इंचाचं माप घेऊन प्रॉपर केलं असं 1 इंच 1 इंच 1 इंच 1 इंच. आता मी अंदाजे केलंय तरी सुद्धा माझं प्रॉपर 1 इंचावरती चाललंय, तर तुम्ही सुद्धा 1 इंच मार्क करून केलं तरी चालेल. आता जो हा आपण बाहेरून ड्रॉ केलेला गळा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे. हा झाला आपला राऊंड नेकचा कॅनव्हास तयार झाला. ठीक आहे. हा आपला फर्स्ट आहे. सेकंड नेक आपण बनवणार आहोत स्क्वेअर नेक. तर हा जो लाईन आहे, ही जी लाईन आहे ती आपण तशीच ठेवणार आहे. सेकंड आपला असणार आहे स्क्वेअर. मग आता ही जी लाईन आहे ती डायरेक्ट आपल्याला इकडे ड्रॉ करायची. लाईन जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला स्केलचाच वापर करायचा आहे. हा झाला आपला स्क्वेअर नेक. बाजूचं काही कट करायचं नाही, बाजूला सुद्धा काही ड्रॉ करायचं नाही कारण हा आपला स्क्वेअर आधीपासून तयार होतो. थर्ड आपल्याला बघायचा आहे व्ही नेक. व्ही नेक साठी ह्या पॉइंट पासून आपल्याला अर्धा इंच खाली यायचंय, स्ट्रेट इथून खाली यायचंय. त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे तो इकडे जॉईन करायचा आहे. त्याच्यानंतर 1 इंच बाहेर येऊन ही लाईन सुद्धा ड्रॉ करायची आहे. आता ही लाईन जी ड्रॉ केली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. ही आतली जी लाईन आपण ड्रॉ केलेली ती मागच्या बाजूला सुद्धा ड्रॉ करून घ्यायची. हा झाला आपला व्ही नेक. ठीक आहे. आता फोर्थ नेक हा असणार आहे आपला की होल नेक आणि इकडे मी तुम्हाला दोरी वगैरे लावायची कशी, बनवायची कशी ते शिकवणार आहे. आता एक अंदाजे माप असतं, इथून 1.5 इंच किंवा 2 इंच जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी इथून 2 इंचाचं माप घेते. 2 इंचाचं माप घेतलंय. आता हा पॉइंट बाहेर घ्यायचंय, लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि ह्यामध्ये गोलगळा ड्रॉ करायचा. हे झालं. त्याच्यानंतर या दोघांमधला गॅप किती हवा हे तुम्हाला डिसाइड करायचंय. आता मी ह्या दोघांमधला गॅप 1/2 इंचाचा घेते. 1/2 इंच किंवा त्याच्यापेक्षा 1 लाईन कमी तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला अर्धा इंचाचा हवा तर अर्धा इंच घेऊ शकता. अर्धा इंच म्हणजे टोटल तुमचं होणार 1 इंच कारण हा इकडचा भाग आपला 1 इंचाचा वाढणार, म्हणून मग मी हा फक्त 1/2 इंचाचा घेते म्हणजे तो होणार अर्धा इंचाचा. त्यानंतर इथे आपल्याला 1.25 इंचापर्यंत घ्यायचंय. 1.5 पर्यंत आपण घेऊ शकतो, 1.25 1.5 किंवा 1
आता मी 1.25 घेते आणि मग हा 1/2 इंचावाला पॉइंट आणि हा 1.25 इंचावाला पॉइंट हे दोन्ही जॉईन करायचे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गोल गळा ड्रॉ करायचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही गोल पान किंवा काही डिझाईन तुम्हाला हवी असलेली काढू शकता. हा समजा तुम्ही पान गळा घेतलात किंवा पंचकोनी पाहिजे असेल तर इथे ही लाईन ड्रॉ करून असा झाला किंवा नॉर्मल त्रिकोण हवा असेल तर हे असं ठेवायचंय. तुम्हाला जशी डिझाईन हवी ती तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता किंवा बुंद गळा पाहिजे असेल तर बुंद गळा करू शकता. इथे हे झालं, हा गळा ड्रॉ करून झाला. त्याच्यानंतर बाहेर आपल्याला परत 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. हे 1 इंच एक्स्ट्रा आपण शिलाई मार्जिन घेतली आहे कारण आता हा गळा जेव्हा आपण अप्पर पार्टला लावणार तेव्हा शिलाईसाठी आपल्याला लागणार आहे. तर ते कसा त्याचा वापर होतो ते तुम्हाला मी शिवतानाच दाखवेन. आता हे सुद्धा आपल्याला बाहेरचं आहे ते कट करायचंय एक्स्ट्रा घेतलेलं आणि आतला जो भाग आपण ड्रॉ केलाय आपला जो मेन गळा आहे तो सुद्धा दुसऱ्या साईडला ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा झाला आपला कीहोल नेकचा गळा. आता आपण क्वीन नेक करतो आहोत. क्वीन नेक ह्याच्यासाठी आपल्याला आधी गोल गळा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला राऊंड शेप ड्रॉ करायचे छोटे छोटे. तर एक माप मी फिक्स करते 1.25 इंचाचं. तर 1.25 इंचाचे मला छोटे छोटे गोल त्याच्यामध्ये ड्रॉ करायचे. आता मी हे 1.25 इंचाचे जे गोल आहेत ते आधी ड्रॉ करून घेते. तर आपला 5वा गळा पण ड्रॉ करून तयार आहे. हे असे आपले 5ही गळे ड्रॉ केलेले आहेत. आता त्यांना कपड्यावरती कसं चिपकवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आपण आता हा कपडा घेतलाय. मी सगळ्यात आधी तर हा गोल गळा घेते. त्याला ही जी आपली शाईनची बाजू आहे कॅनव्हासची ती अशी ठेवायची आहे आणि कपड्याच्या बाजूने अर्धा इंच तरी कापड पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि कपड्याची कधी पण उलटी बाजू आपल्याला घ्यायची आहे. आता या फॅब्रिक मध्ये सरळ उलट दोन्ही सेमच आहे त्यामुळे मी कोणत्याही बाजूला ठेवते. तुम्ही ठेवताना उलट्या बाजूवरतीच ठेवाल. हे असं ठेवायचं आणि आपल्याला ह्याच्यावरती इस्त्री मारून घ्यायची. हे पूर्ण चिपकणार आहे त्याला. मी त्याला आता इस्त्री मारून घेते. मी तुम्हाला दाखवते ते कसं चिपकतं ते. थोडी इस्त्री गरमच करायची म्हणजे एकदम स्लो नाही ठेवायचं. इस्त्री चांगली तापली तर कॅनव्हास पटकन चिपकतो पण जास्तही तुम्ही टेम्परेचर वाढवायचं नाही कारण मग कॅनव्हास जळतो सुद्धा. आपला आता हा कपडा कॅनव्हास चिपकलाय कपड्यावरती बघा दिसतोय. कॅनव्हास वरती व्यवस्थित कपड्यावरती व्यवस्थित कॅनव्हास चिपकलाय. आता ह्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचाचा कपडा ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं. मी दाखवते कसं ठेवायचंय ते. अंदाजे तुम्ही घेतलं तरी चालेल. ह्याला काय माप नाही घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला हे कापायचंय. वरच्या बाजूने आपल्याला हे कट टू कट कापायचंय. वरच्या बाजूने थोडंही फॅब्रिक एक्स्ट्रा नकोय. हे असं झालंय. हे सेम अशाच प्रोसेसने आपण बाकीचे 4 गळे सुद्धा चिपकवून घेणार आहोत. तर आपले सर्व गळे तयार करून झालेले आहेत. तर आता ह्यांना स्टिच कसं करायचं, अप्पर पार्ट वरती ठेवून त्यांना स्टिच कसं करायचं, त्यांची कटिंग कशी करायची, नेक पॅटर्न कसे बनवायचे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन कारण हा व्हिडिओ बराच मोठा होतोय. त्याचा तुम्ही नेक्स्ट पार्ट नक्की बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर. आणि तुम्हाला आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करायचे असतील तर नक्की आम्हाला मेसेज करा. आमच्या अकॅडमीला व्हिजिट करा आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करा. बाय.